बदलत्या पिढीबद्दल ना आपण फार बोलत असतो आणि सध्या आपण बोलतोय ते म्हणजे जेनझी आहे किंवा जेन अल्फा. या दोन नवीन पिढ्या ज्या आपण म्हणतो खूप स्मार्ट आहेत किंवा काळाच्या काही पावलं पुढे आहेत. पण तरीही कुठे ना कुठेतरी एक याच्यामध्ये एक मिसिंग फॅक्टर आहे, तो म्हणजे गावातला अनुभव किंवा गावातल्या घरात जाऊन राहणं किंवा स्वतःचं गावातलं घर. हे या पिढीला ना तेवढं अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही किंवा जेनझीनी किंवा तुमच्या जेनझीच्या आई वडिलांनी किंवा अल्फाच्या आई वडिलांनी आपल्या मुलांना नक्की कुठला वारसा द्यायचं हे देखील ठरवणं गरजेचं आहे. खरा वारसा हा तुमचा गावातच असतो, कारण गाव हे देशाच्या प्रगतीचं मूळ असतं. त्यामुळे प्रत्येक पिढीला गावाचा वारसा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रोम गेले 12 वर्ष पिढ्यानपिढ्या हा वारसा तुम्हाला देतोय. त्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हा वारसा देण्यासाठी प्रोम मध्ये या, नक्षत्र मध्ये या. 54 बंगल्यांची भव्य टाउनशिप आहे. जशी ही पिढी स्मार्ट आहे तसाच हा नक्षत्र प्रोजेक्ट देखील स्मार्ट आहे. त्यामुळे या स्मार्ट गावातल्या घरात नक्की या. एक घर तुमची वाट पाहतंय.